7-12 कोरा 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 म्हणत फडणवीस साहेब सत्तेत आले आणि सत्तेची जशी चाबी त्यांच्या हातात आली, राज्याच्या प्रमुख पदावर बसल्यानंतर या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अपमानाशिवाय दुसरं काही झालेलं नाही। महाराष्ट्राचा अपमान ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेब म्हणतात त्यावेळेस त्यांना थोडी तरी लाज असेल, तर या शेतकऱ्याच्या, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा अपमान जो आजपर्यंत तुम्ही करत आला आहात, मागच्या सत्तेत ज्या दिवशीपासून आलात त्या दिवशीपासून दररोज हे सरकार आणि त्यांचं धोरण या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा अपमान करत आहे। हा अपमान महाराष्ट्रातला शेतकरी कदापि सहन करणार नाही। यावेळेस इलेक्शनला दाखवून देईल, पण आज फडणवीस साहेब खऱ्या अर्थानं जो अपमान होत असेल कोणाचा, तर तुमच्या बोगस कामाने जे काही आज सरकार अडचणीत आलेलं आहे त्याने नाही, तर शेतकऱ्यांना जी तुम्ही फसवणूक चालवली आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे। फडणवीसांच्या फसव्या कर्जमुक्तीमुळे महाराष्ट्रातले शेतकरी दिवसेंदिवस आत्महत्येच्या जाळ्यामध्ये विणल्या चाललेले आहेत। एकीकडे 3 वेळेस कर्जमुक्तीची घोषणा करून फडणवीसांनी अद्यापही कर्जमुक्ती दिलेली नाही आणि शेतकरी मात्र त्याच्यातून बाहेर काढलेला नाही। फडणवीसांना हे सुद्धा समजायला मार्ग नाही की कर्जमुक्ती कशासाठी शेतकरी मागत आहे। कर्जमुक्ती शेतकरी याच्यासाठी मागत आहे की तुम्ही टाळ वाजवीत जे संभाजीनगरला एक दिंडी काढली होती की सोयाबीनला 6,000 आणि कापसाला 9,000 रुपये भाव द्या, कंटिन्यू तुमचं सरकार इथं आहे महाराष्ट्रामध्ये 14 पासून अद्यापही शेतकऱ्याला 6,000 रुपये सोयाबीनला भाव नाही मिळाला आणि कापसाला 9,000 रुपये भाव नाही मिळाला। या तुमच्या फसव्या घोषणामुळे शेतकऱ्याला कर्जमुक्तीची गरज आहे, परंतु फडणवीस इतके फसवे आहेत की ते शेतकऱ्याला कर्जमुक्ती देऊ शकत नाहीत। याचा शेतकरी म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो। आताचं अधिवेशन पण संपलंय, आता कसं कर्जमाफी करतील का तुम्हाला काय वाटतं? आणि या अधिवेशनामध्ये शेतकरी फार आशा लावून होते की या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री शेवटच्या भाषणामध्ये कर्जमुक्तीची घोषणा करतील, परंतु फडणवीस हे फसवे आणि त्यांच्या घोषणा फसव्या, त्यांचं सरकार फसवं, या अधिवेशनामधून शेतकऱ्याला धडा मिळालेला आहे। वेळोवेळी तारखा बदलण्यात आल्या, आधी 1 तारीख दिली, नंतर 1 तारीख दिली, आता 1 तारीख दिली। या तारीख पे तारीख फडणवीस तुमच्या राज्यामध्ये हे सगळं फसवं आहे आणि शेतकरी तुम्हाला एक दिवस धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र फडणवीसांनी ध्यानात ठेवावं। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, खरंच मानलं राव तुम्हाला, काय कर्जमाफीची घोषणा केली। एक तरी शेतकरी त्या कर्जमाफी घोषणेत बसेल का? तुमच्या सत्ता इमानदारीने सांगा, एक तरी शेतकरी त्या कर्जमाफीत बसेल का? आणि जो शेतकरी कर्जमाफीत पात्र झाला तो शेतकरी वरची रक्कम भरू शकेल का? त्यामुळे ह्या जाचक अटी तुम्ही रद्द करा आणि शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफीची घोषणा करा।